आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काही दिवसांपासून कमेंटद्वारे मला सुचवलं होतं की आपण आंतरराष्ट्रीय विषयांवर, त्याच्यातही अमेरिकेतल्या निवडणुकांवर आणि त्याच्या अवतीभोवती सुरू असलेल्या राजकारणावर काही व्हिडिओ बनवावेत. तर त्यामुळे ऑन पब्लिक डिमांड मी अमेरिकेवर व्हिडिओ बनवत आहे. तुर्तास तरी मला 2 व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यातला पहिला आहे हा अमेरिकेतल्या निवडणुकांबद्दल आणि त्यातल्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा आपण ज्यांना ट्रम्प तात्या म्हणतो त्यांच्या सिंघम स्टाईलबद्दल. आणि दुसरा व्हिडिओ आहे कमला हॅरिस यांच्याबद्दल. आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांची जर स्ट्रॅटेजी बघितली, जर रणनीती बघितली, तर कमला पे हमला हाच त्यांचा एक मोठा गोल आहे असं दिसून येतं. तो का, याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहे. सर्वप्रथम एक खुलासा करू इच्छितो, ते म्हणजे 2 देशांचं राजकारण यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्याची एकमेकांची तुलना करणं योग्य होत नाही, खास करून अमेरिका आणि भारताच्या, कारण भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या 4 पटीहून जास्त आहे. एक जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आहे, एक जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. आणि त्यामुळे जरी त्यामध्ये अनेक साम्यस्थळं दिसत असली तरीही त्याची एकमेकांची तुलना करणं योग्य होत नाही. तरी मी ती तुलना करणार आहे, कारण अशी तुलना केली तरच सामान्य लोकांना, ज्यांना अमेरिकेच्या राजकारणाबद्दल फार काही माहिती नाहीये, त्यांना त्यातले वेगवेगळे पैलू समजणं सोपं जातं. आणि त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की ही तुलना केवळ आपल्याला समजण्यासाठी आहे. त्यामुळे ही तुलना करताना काही मुद्दे थोडेसे भरकटू शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकांना जेमतेम 3 आठवडे उरलेले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी मतदान होतं. यावर्षी हे मतदान 3 नोव्हेंबरला होणार आहे. म्हणजे जर पहिला सोमवार नंतर जर मंगळवार असेल तरच हे मतदान येतं. जर 1 नोव्हेंबरला मंगळवार असेल तर मात्र मतदान 8 नोव्हेंबरला होतं. आणि त्यामुळे सर्वसाधारणतः अमेरिकेमध्ये 8 नोव्हेंबरच्या पूर्वी मतदान होतं. यावर्षी 3 नोव्हेंबरला मतदान आहे. आणि बिलीव्ह मी, विश्वास ठेवा, गेल्या वर्षभरात भारतामध्ये हे नुकतंच झालेलं हाथरस प्रकरण असेल, शाहीनबागमध्ये सगळे झालेलं आंदोलन असेल, CAA विरुद्ध झालेलं आंदोलन असेल, या सगळ्यामध्ये जेवढं राजकारण झालं नाही, जेवढा तमाशा झाला नाही, तेवढा तमाशा येत्या महिनाभरात होणार आहे. आणि हा तमाशा निवडणुका झाल्यावरही सुरू राहणार आहे. आणि त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण जिंकणार हे ओळखणं खूप अवघड आहे. आजच्या घडीला तरी डोनाल्ड ट्रम्प हारलेले आहेत. म्हणजे म्हणून मी त्याला सिंघम असं या व्हिडिओच्या थीमला म्हटलेलं आहे. कारण सिंघम चित्रपटात, पुन्हा एकदा सांगतो, तुलना करण्याचा उद्देश नाही, पण सिंघम या चित्रपटात अजय देवगण आणि सोनाली कुलकर्णी यांच्यावरचा एक सीन आहे गोव्यातल्या दोनापावला इथे. आणि जेव्हा सिंघमचं पूर्णतः खच्चीकरण केलेलं असतं, तो पोलिसातली आपली नोकरी सोडून गोव्याबाहेर जायला आणि आपल्या गावी जाऊन शेती करायचा वगैरे विचार करत असतो. आणि अचानक हे गुंड सोनाली कुलकर्णीला त्रास देतात आणि मग सिंघम जागृत होतो आणि तो दिवा उखडतो आणि त्या गुंडांना मारायला लागतो. आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी होतात त्या केवळ विश्वासापलीकडच्या असतात. आणि तशाच गोष्टी ट्रम्पच्या बाबतीत व्हायला लागलेल्या आहेत. जो जिता वही सिकंदरमध्ये आमिर खान जसा मारामारी झाल्यानंतर 11व्या क्रमांकावरनं पहिल्या क्रमांकावर येतो, तसा डोनाल्ड ट्रम्प 12 पॉइंट्सची पिछाडी भरून काढून अमेरिकेचे अध्यक्षपद पुन्हा मिळवतील की नाही हे आज तरी सांगणं कठीण असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी ती सिंघम मुवमेंट आलेली आहे, त्याच्याबद्दल थोडंसं नंतर बोलतो. सुरुवातीला सांगतो, जसं भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभेच्या वेगवेगळ्या जागा असतात, म्हणजे जिथे उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये 80 जागा असतात, गोव्यासारख्या राज्यामध्ये 2 जागा असतात, महाराष्ट्र 48, गुजरात 26, मध्य प्रदेश 29, राजस्थान 25, अशा प्रकारच्या जागा
ज्याला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात, तसं अमेरिकेच्याही 50 राज्यांमध्ये असतात आणि त्यामुळे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सास, फ्लोरिडा सारखी मोठी राज्य आहेत. तर अनेक त्याच्यामध्ये छोटी छोटी राज्यही आहेत की जिथे 2 जागा, 4 जागा, 5 जागा असतात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला 270हून जास्त जागा मिळतील इलेक्टोरल कॉलेजमधल्या, तो विजयी होतो. म्हणजे ज्या राज्यामध्ये मतदार एका उमेदवाराला कौल देतात त्या राज्यातली प्रातिनिधिक स्वरूपाची सर्वच्या सर्व मतं त्या उमेदवाराला मिळतात. म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये जिथून कमला हॅरिस सिनेटर आहे, जर कमला हॅरिसला डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली तर कॅलिफोर्नियाची सगळीच्या सगळी म्हणजे माझ्या मते 55 मतं कमला हॅरिसना मिळतात. आणि त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुका कायम या क्लोज फिनिश होतात. कारण अनेक वेळेला जी राज्य आहेत अमेरिकेतली त्यांची वाटणी झालेली आहे. काही राज्य परंपरागत रिपब्लिकन पक्षाला मतं देतात, काही राज्य परंपरागत डेमोक्रेटिक पक्षाला मतं देतात. आणि यामध्ये जी स्विंग स्टेट आहेत की जी गेल्या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतं दिलेली किंवा कौल दिलेला होता आणि या निवडणुकांमध्ये जे कदाचित कमला हॅरिसना कौल देतील किंवा वायसे वर्सा, ती राज्य अमेरिकेतल्या निवडणुकांचं गणित ठरवतात. गेल्या वेळेला म्हणजे पारंपरिकरित्या ओहायो आणि फ्लोरिडा ही राज्य धरली जात होती की ज्याच्यातला निकाल अमेरिकेचा राष्ट्रपती कोण आहे हे ठरवतो. कारण ती राज्य कायम स्विंग स्टेट असायची, ती बदलायची. पण गेल्या निवडणुकीत मात्र वेगळी राज्य समोर आली की जी परंपरागत जी डेमोक्रेटिक पक्षाचा बालेकिल्ला समजली जात होती, ज्याच्यामध्ये खास करून उत्तर पूर्वेतली जो इंडस्ट्रीयल बेल्ट आहे त्याच्यामध्ये मिशिगन असेल, नंतर पेनिसिल्व्हेनिया असेल किंवा ही जी काही राज्य आहेत ती राज्य ठरवायला लागली की अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये विजयी कोण होणार. कारण पारंपरिकरित्या ही राज्य डेमोक्रेटिक पक्षाला मतदान करायची, पण गेल्या वेळेला त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनी मतदान केलं. आणि त्यामुळे आज जरी परिस्थिती अशी असली की जवळजवळ प्रत्येक ओपिनियन पोल, प्रत्येक कौल हा जो बायडन यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 8 ते 10 मतांनी पुढे दाखवत आहे. म्हणजे 100 लोकांचा जर कौल घेतला तर बायडन यांना 52 किंवा 53% लोकांचा कौल आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांना 44 लोकांचा कौल आहे. असं साधारणतः चित्र असलं तरी अमेरिकेतली निवडणूक ही त्या बॅटल ग्राउंड स्टेटमधली स्विंग स्टेटमध्ये काय परिस्थिती आहे त्याच्यावर त्याचा भवितव्य अवलंबून असतं. याच्याशिवायही अनेक असे फॅक्टर असतात की ज्याच्यावर अमेरिकेच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असतं. खास करून या निवडणुकांमध्ये जेव्हा कोविडचं संकट मोठ्या प्रमाणावर आहे अमेरिकेत, आज पण रोज 50-55 हजाराच्या वर कोविड पेशंट सापडत आहेत. आणि त्याच्यामुळे हे मतदान प्रत्यक्ष व्हावं का मतपत्रिका म्हणजे पोस्टल मतदान व्हावं याच्यावर रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षामध्ये जुंपलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा खूप मोठ्या संख्येने लोकांनी पोस्टल बॅलेटचा वापर केलेला आहे. आणि या पोस्टल बॅलेटचं काय करायचं ह्याच्यावरही अमेरिकेतल्या निकालाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याच्यात पुन्हा अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नियम आहेत. आपल्याकडे जसं निष्पक्ष निवडणूक आयोग असतो तसा अमेरिकेत नाही. आणि त्यामुळे त्या राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाला मतदानात मॅनिप्युलेशन करणं शक्य आहे, गोंधळ घालणं शक्य आहे. आणि असा गोंधळ ते दरवेळेला करतात. आणि अमेरिकेतली राज्य बघितली तर काही राज्य आहेत की जिथे बाय डिफॉल्ट प्रत्येकाला पोस्टल मतदानाची स्लिप फॉर्म पाठवला जातो. काही राज्य आहेत इथे मतदारांनी जर मागणी केली की मला पोस्टल बॅलेट हवंय तर त्याला ते दिलं जातं. आणि काही ठिकाणी तुम्हाला केवळ मागणी करून चालत नाही, तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं की मी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, मला पोस्टल बॅलेट हवंय. आणि कोविड-19 हे त्याच्या मागचं कारण असू शकत नाही. म्हणजे कोविडची मला भीती वाटते म्हणून मी मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही, तर मला पोस्टल बॅलेट पाठवा असं जर मी मागणी केली आणि जर मी आजारी नसेन, म्हातारा नसेन, तर त्या राज्याचं प्रशासन ठरवू शकतं की सॉरी हे कारण उचित नाही. त्यामुळे या सगळ्यावर मोठं रणकंदन होणार आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तिथे कुठले जजेस आहेत त्यांच्या अपॉइंटमेंट नियुक्तीवरनं राजकारण चालू आहे. त्याच्याकडे मी आज येत नाही कारण हे खूप गुंतागुंतीचं आहे. आणखीन एक गोष्ट अमेरिकेत होते म्हणजे लोकांनी मतदान करू नये म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. याच्यामध्ये त्या राज्यांमध्ये खास करून मतदान रोखण्यासाठी ID कार्डची रिक्वायरमेंट वाढवली जाते, एकदम स्ट्रिक्ट रिक्वायरमेंट केली जाते.
आणि अनेकदा असं होतं की जे कृष्णवर्णीय किंवा हिस्पॅनिक लोक असतात त्यांच्याकडे ती आवश्यक ओळखपत्र नसतात. मतदान केंद्र कुठे ठरवायची यामध्ये मॅनिप्युलेशन केलं जातं. खास करून जे गरीब लोक आहेत, कृष्णवर्णीय आहेत, किंवा डेमोक्रेटिक पक्षही अशा प्रकारच्या गोष्टी करतं की जे रिपब्लिकन पक्षाचे जिथून एक गठ्ठा मतं मिळतात त्यापासून लांब मतदान केंद्र ठेवायची, तिथे मतदानाची लाईन वाढवायची. म्हणजे असे प्रकार केवळ भारतातल्या केरळ आणि पश्चिम बंगाल जिथे कम्युनिस्टांचा दबदबा असायचा अशाच राज्यात घडतात असं नाही, अमेरिकेतही ते घडतात. आणि या सगळ्या गोष्टींच्या सम टोटलवर याची जी फलश्रुती आहे त्याच्यातनं अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहे हे ठरणार आहे. भारतासाठी हे अतिशय महत्वाचं आहे, कारण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार राहणार का जाणार, म्हणजे भाजपा ते पाडायचा किती वेळा प्रयत्न करणार, ते चीनच्या बाबतीत भारताचं धोरण काय असणार, ते आर्थिक सुधारणाबाबत काय धोरण घेणार, या अनेक प्रश्नांची उत्तरं ही कुठेतरी अमेरिकेतल्या राजकारणाशी, निवडणुकांशी लिंक आहेत. आणि त्यासाठी भारताच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प जिंकणं महत्वाचं आहे. जरी कोणीही जिंकलं तरी त्याचे भारत आणि अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नसला तरी. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकांकडे लक्ष देऊन बघायला पाहिजे. आता येऊया आपल्या कथेतले सिंघम अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे. आपल्यापैकी काही जणांना वाटेल की डोनाल्ड ट्रम्प यांना सिंघम म्हटलं हे एका अर्थाने ही चुकीची तुलना आहे, कारण अजय देवगणने रंगवलेला बाजीराव सिंघम हा अतिशय प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना जी सगळी विशेषणं लावता येतील, म्हणजे त्याच्यात भ्रष्ट आहेत, ते कर चुकवणारे आहेत, ते स्त्रीलंपट आहेत, ते रेसिस्ट आहेत वगैरे वगैरे, यातली कुठलीही गोष्ट डोनाल्ड ट्रम्पला लागू होत नाही. डोनाल्ड ट्रम्प सिंघम कसे काय असू शकतात? तर त्याबाबत माझं म्हणणं आहे की आज अशी परिस्थिती आलेली आहे की लोकांना राजकारणात जो माणूस जसा आहे तसा स्वीकारायला आवडायला लागलेला आहे. आपल्याकडे बघतो आपण राजकीय नेते, लोकांना माहिती असतं की यांच्याकडे शेकडो कोटी, हजारो कोटीची संपत्ती आहे, पण कोणाकडे गाडी नसते, कोणी शेती करतं आणि शेतीतनं शेकडो कोटीचं उत्पन्न कमवतो, कोणाकडे राहायला घर नसतं आणि फाटके कपडे घालून, खिशाला भोक असलेला सदरा घालून असे दाखवतात की आम्हाला काय गरिबांची पडलेली आहे. लोकांना आता हे सगळं माहिती झालेलं आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की बाबाराव, आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, फक्त जनतेची कामं करा, आम्हाला बाकी काही नकोय. तर त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हा या सगळ्या अशा राजकारणावरचा उतारा आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे मी आहे असं आहे. आणि ते खोटं बोलतात, टीव्हीवर खोटं बोलतात, भाषणात खोटं बोलतात, फॅक्च्युअल नसतं, म्हणजे बरेचदा आरोप करतात. पण लोकांना वाटतं हा असा बरेच वर्षांनी, बऱ्याच दशकांनी एक असा उमेदवार मिळालाय, असा राष्ट्रपती मिळालाय की जो समोरच्या समोर तोंडावर जे आहे तसं बोलतो आणि लोकांना ते ऐकायचं असतं. आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ती त्यांना निवडणुकीत विजयी करू शकेल का नाही हे निवडणूक आपल्याला 3 तारखेला कळेल, पण ही लोकप्रियता कायम आहे. आणि जसंही म्हणलं, ही दोना पावलाला जिथे तो प्रसंग आहे जिथे सिंघमचा प्रवास सुरू होतो ॲज अ सिंघम म्हणून, ॲज अ डॅशिंग इन्स्पेक्टर म्हणून, तसा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रवास सुरू झाला तो 2 ऑक्टोबर पासून. कारण आपण सातत्याने बघतोय की या वर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष म्हणून निवडून येतील असं जवळपास सर्व सर्वे सांगत होते. त्यानंतर कोविडचं संकट आलं आणि कोविडच्या संकटात आपल्याकडचे पुरोगाम्यांनी जसा एक डाव रचला तशाच प्रकारचा डाव अमेरिकेतल्या पुरोगामी उदारमतवादी विचारांच्या लोकांनी रचला. अर्थात त्याच्यात ट्रम्प यांचं अपयशही कारणीभूत आहे, ते काही मी नाकारणार नाही, पण सगळी जबाबदारी त्यांनी ट्रम्पच्या डोक्यावर टाकली. ट्रम्प हे विज्ञानवादी नाही आहेत, ट्रम्प यांना अमुक कळत नाही, ट्रम्प यांनी कोविडचा धोका लक्षात घेतला नाही. आणि त्यामुळे अमेरिकेतली जी अवस्था आहे, म्हणजे लाखो लोक अमेरिकेतली या कोविडमुळे दगावलेली आहेत आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे, याच्यासाठी सर्वस्वी डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत. हे तितकंसं खरं नाहीये. त्यानंतर जे वंशाच्या मुद्द्यावरनं जे पोलराईज करण्याचा प्रयत्न केला, ब्लॅक लाईव्ह मॅटरमध्ये ही घटना घडली, तिथे महापौर डेमोक्रेटिक पक्षाचा आहे, त्या राज्यात सत्ता डेमोक्रेटिक पक्षाची आहे, पण एका कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडला पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू आला तर त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आलं. आंदोलन निघाली, या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आणि त्याच्यासाठीही जबाबदार डोनाल्ड ट्रम्प यांना धरलं, कारण डोनाल्ड ट्रम्पनी तिथे केंद्रीय पथकं पाठवायची, सैनिक पाठवायची भूमिका
घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांनी आपल्याच नागरिकांविरुद्ध कसा काय हा माणूस लष्कर पाठवू शकतो वगैरे वगैरे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध डाव रचला आणि या सगळ्याची गाडी घसरत आता साधारणतः 2 आठवड्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कशा प्रकारे टॅक्स भरलेला नाहीये, म्हणजे एवढा कोट्यावधींची संपत्ती असून त्यांनी काहीतरी $750 टॅक्स भरलाय वगैरे वगैरे, म्हणून कसे हे टॅक्स चोर आहेत अशा प्रकारचं त्यांच्यावर चार्जेस लावले. आणि त्याच्या शेवटी म्हणजे 2 ऑक्टोबरला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे कोविड पॉझिटिव्ह निघाले तेव्हा मात्र या लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि त्यांनी मनातल्या मनात जसं चाची 420 मध्ये अमरीश पुरी ट्रेडमिलवर धावताना पडतो आणि त्याचे सगळे आजूबाजूचे लोक असतात ते त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करायला लागतात, तशा प्रकारे या पुरोगामी माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प हे जर कोविडमध्ये वाचले नाहीत किंवा निवडणुकांपर्यंत बरे झाले नाहीत तर उपाध्यक्ष माईक पेन्स यांना उमेदवारी द्यावी लागेल आणि वगैरे वगैरे त्यांनी सगळा प्लॅन करायला सुरुवात केली की आता काही डोनाल्ड ट्रम्प यातनं बाहेर येत नाहीत. पण त्यानंतर मात्र अचानक असा काहीतरी चमत्कार झाला की डोनाल्ड ट्रम्प टुणकन म्हणजे हॉस्पिटल म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी ते घोषित केलं तेव्हा त्यांच्यावर टीका झाली की यांनी कोविड लपवून ठेवलं, हे बेजबाबदार वागले, यांनी मास्क घातला नाही, अमुक केलं नाही, तमुक केलं नाही, म्हणजे तुम्हीच सगळे जबाबदार आहेत तुम्हाला कोविड झाला तर. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले, पुन्हा हे सुरू झालं की डोनाल्ड ट्रम्प सिरियस आहेत, त्यांचं वय 74 आहे आणि बहुतेक त्यांची वाचण्याची शक्यता आता दिसत नाही, कमी आहे, आले तरी त्यांना तब्येत एवढी खालावेल की ते निवडणुका लढू शकणार नाही. आणि हे सगळं होतंय तर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलमधनं 2 दिवसात बाहेर आले आणि त्यांनी काल म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी एक पहिली राजकीय सभा देखील त्यांनी आयोजित केली व्हाईट हाऊसमध्ये. 2000 लोक बोलावले आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचा तिळपापड झाला की हे डोनाल्ड ट्रम्प नक्की खोटं बोलतायत, यांना कोविड एकतर झालाच नसेल, त्यांनी कोविड व्हायचं नाटक तरी केलं असेल किंवा ते स्वतःच्या आरोग्याबद्दल गंभीर नाही आहेत, त्यांना लोकांमध्ये कोविड पसरवायचंय वगैरे वगैरे. आणि काल जे डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं त्यामध्ये असं दिसून येतंय की डोनाल्ड ट्रम्प यांना आपला जो फॉर्म होता तो पुन्हा एकदा गवसलेला आहे, सूर गवसलेला आहे. इनफॅक्ट तो सूर कधी गेला नव्हताच, पण या सगळ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इतकं कोपऱ्यात ढकललं होतं की आता जसा सिंगम त्या 2 पावलाच्या घटनेनंतर सुरुवात करतो त्या शिखरेच्या जयकांत शिखरेच्या गुंडांविरुद्ध सुरुवात करतो आणि मग जो दिसेल त्याला धोपटायला लागतो, तशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाल्याचं दिसत आहे. फॉक्स टीव्ही ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीमध्ये महत्वाची भूमिका बजावली त्याचं आणि डोनाल्ड ट्रम्पचं वितुष्ट निर्माण झालेलं स्टीव्ह बॅनन जे त्यांचे सल्लागार होते आणि असं म्हटलं होतं की हे सगळं केम्ब्रिज अनालिटिका वगैरे मध्ये सगळ्यात स्टीव्ह बॅननचा हात होता, त्यांच्याशी ट्रम्प यांचं फाटलं होतं. पण आता अचानक हे सगळं फॉक्स चॅनल पण आता ट्रम्पच्या मागे उभा राहिलेला आहे, स्टीव्ह बॅनन त्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि आता ही करो वा मरो अशी लढाई सुरू झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्पनी काल व्हाईट हाऊसमध्ये म्हणजे ज्यांना कायम रेसिस्ट असं संबोधण्यात येतं, कृष्णवर्णीयांच्या विरुद्ध आहेत असं संबोधण्यात येत होतं, तर अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या आणि हिस्पॅनिक लोकांनाच त्यांनी सभेसाठी बोलावलेलं होतं आणि त्यांच्या समोर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली बाजू मांडली. आणि या सगळ्यामध्ये त्यांची भूमिका होती की अमेरिकेने पहिले लॉकडाऊन केलं, चीनवर पहिले प्रवाशांवर बंदी घातली आणि त्याच्यामुळे अमेरिका ही जी सगळे संकटाचा गांभीर्य आहे त्याचं ते कमी करू शकली. त्यांनी बराक ओबामांवर हल्ला केला, पण त्यांनी मुख्य हल्ला केला तो कमला हॅरिसवर, म्हणजे अध्यक्षपदासाठी जो बायडन असताना उपाध्यक्षपदाच्या उमेदवारावर एवढा हल्ला का करावा, अर्थात मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. पण डोनाल्ड ट्रम्प फॉर्मात आलेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिकेला ज्या प्रकारचं कणखर नेतृत्व हवं आहे, चीनला एक धडा शिकवण्यासाठी ज्या प्रकारचं नेतृत्व हवं आहे, आपले जे मित्र देश आहेत की जे अमेरिकेच्या डोक्यावर बसले होते की अमेरिकेनेच सगळा आपला खर्च करावा, संरक्षणावर खर्च करावा आणि आम्ही फक्त त्याचा फायदा घ्यावा, त्या नेटो सदस्यांना त्यांची जबाबदारी उचलायला लागणारा अमेरिका हा देश आहे. अमेरिकेत रोजगार तयार करणारा अमेरिका देश आहे. म्हणजे मला माहिती आहे की भारतात यामुळे कदाचित निगेटिव्ह सेंटिमेंट्स होऊ शकतात, कारण अमेरिकेत रोजगार तयार करायचे तर H1B व्हिसा कटौती करावी लागेल, भारतातनं येणाऱ्या चीनमधनं मुख्यतः येणाऱ्या गोष्टींवर कर लावावा लागेल. या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या आहेत आणि त्याच्यामुळे अमेरिकेबद्दल निगेटिव्ह नकारात्मक मत या देशात झालं असलं तरी अमेरिकन लोकांना मात्र ते आवडलंय, कारण त्याच्या आधीचे जे सगळे अध्यक्ष असतील, बिल क्लिंटन असतील, जॉर्ज बुश ज्युनियर असतील आणि बराक ओबामा असतील, यांनी नुसती तोंडपाटीलकी केली, यांनी प्रत्यक्षात काही केलं नाही आणि त्यामुळे अमेरिकेतनं रोजगार दूर जायला लागले. आणि म्हणूनच हिलरी क्लिंटन याच्या मागे हरल्या, याच्या मागचं कारण म्हणजे अमेरिकेतला जो
श्रमिक वर्ग होता, जो पारंपरिकरित्या डेमोक्रेटिक पक्षाला मतं देत होता, त्याला वाटायला लागलं की हा डेमोक्रेटिक पक्ष जो श्रमिकांसाठी आहे तो मात्र चीनशी मुक्त व्यापार करार करण्याचे प्रयत्न करतोय आणि ज्याच्यामुळे आपले रोजगार जातील. पर्यावरणाचा मुद्दा आहे, त्याच्यातही डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका घेतली. पुन्हा ट्रम्प यांना पर्यावरण विरोधी ठरवण्यात आलं होतं, पण अमेरिकेत जिथनं रोजगार निर्माण होईल अशा सगळ्या गोष्टीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका घेतलेली आहे. ती योग्य आहे का अयोग्य हा विषय नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते ती अमेरिकेच्या हिताची भूमिका आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचं हित काय आहे हे बघणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना हा सूर गवसलेला आहे. आता जेमतेम 3 आठवडे उरलेले आहेत. मी जसं म्हटलं की नॅशनल पोलमध्ये ट्रम्प 8 ते 9 मतांनी बायडनपेक्षा मागे आहेत. याच्याशिवाय जवळजवळ 35 सिनेटच्या सीट आहेत, त्याची निवडणूक आहे, ती महत्वाची आहे. आत्ता सिनेटवर रिपब्लिकन पक्षाचा ताबा आहे आणि या ज्या 35 जागांसाठी निवडणूक आहे त्यातले 12 जागा डेमोक्रेटिक पक्षाकडे, 23 जागा रिपब्लिकन पक्षाकडे. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षाला त्या 12 अधिक 4 जागा जर म्हणजे 15 किंवा 16 जागा त्यांनी जिंकल्या तर त्यांचं सिनेटवर कंट्रोल येऊ शकेल. सिनेटवर कंट्रोल नसेल तर नुसतं राष्ट्रपतीपद जिंकलं तरी रिपब्लिकन पक्ष सिनेटमधून सगळ्या काही विधेयकांवर घोडा लावू शकेल. आणि त्याच्यामुळे या निवडणुका 3 आठवड्यांनी होणार आहेत, पण त्याची रणधुमाळी आता जोरात सुरू झालेली आहे. शक्य तेव्हा या निवडणुकांबाबतच्या बातम्या वाचा. दुर्दैवाने भारतासारखंच तिथेही झालेलं आहे. वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, CNN असेल, इतके ट्रम्प विरोधी झालेले आहेत की तुम्हाला अजेंड्याशिवाय तुम्हाला काही त्याच्यात मिळत नाही. पण तरी देखील तुम्ही त्या बातम्या वाचा आणि त्यातला अजेंडा दूर काढा, दुधावरची साय दूर काढतात तसं. किंवा फॉक्स TV बघा, ब्रेटबार्ट वाचा आणि त्याच्यातनं हा अजेंडा वेगळा काढा. तसं जमणार नसेल तर आपण आणखीन कार्यक्रम करूया जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर. तुर्तास इथेच थांबतो. पुढच्या भागात कमला हॅरिसवर मी बोलणार आहे आणि कमला हॅरिसवर आज रिपब्लिकन पक्ष आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प का हल्ला करत आहेत, त्याचं महत्व काय आहे हे समजावून देणार आहे. पाहत रहा MH48.